हाय फ्रेंड, कसे आहात सर्वजण? माझ्या पोटात लई दुखायला लागलंय, पण ह्या टायमाला माझ्याजवळ कोणीच नाही, ना पोरगी नाही, ना नवरा नाही, ना बहीण नाही, कोणीच नाही. काय झालंय काय माहिती, सहन सुद्धा व्हाय नाही. चक्कर यायला लागली. कधी कधी एवढा त्रास होतो ना, पोटात दुखते. पोटात दुखत होतं म्हणून मी कपडे शिवणं सुद्धा बंद केले. आता संपली सगळे कपडे शिवायची. आता मला पोटात लय पेन्स व्हायला लागले. आता ती कामाला म्हणजे गाडी खाली करायला खेडेगावला जाते ती. इतके लांबून त्यांच्या गाडी पण नसून गाडी इथंच लावलेली असते तालुक्याच्या ठिकाणी. ते येऊ पण शकत नाही फोन केल्यावर. बहीण पण कामाला जाते आणि पिऊ पण शाळेला गेली. एकटीच आहे मी आता घरी. काय करावं? तसं पहिलं नॉर्मल दुखत होतं, आज जरा जास्तच दुखायला लागले पोटात. असं कधी कधी ना कोणीच नसल्यामुळं कधी कधी लय भीती वाटते. आई पण माझी आता तिला होत नाही, लय वयस्कर झाली ती. तीच लय आजारी असते. आता 1 वर्ष झालं तिला दवाखाना बघतोय. गेल्या वर्षी मीच तिला ऍडमिट केलं होतं नेऊन बार्शीला 10 दिवस. पुण्याला नेलं होतं तिला सिटी स्कॅन वगैरे काढायला. सिटी स्कॅन काढला होता तिचा मी, त्याच्यामुळे ती नाही बघू शकत. आणि बहीण जाते कामाला हॉटेलमध्ये. पिऊ पण गेली या वर्षी शाळेला. तसं तर मी व्हिडिओ काढायच्या आधीच मला पेन्स होत होत्या. एवढ्या वेळ सहन केलं, पण पोटात दुखायला लागले, चक्कर वगैरे येते अशी. आता जास्तच पोटात दुखायला लागलं. कोणीच नाही जवळ, लक्ष पण कोणी द्यायला नाही. इथं रोज काम करत असते मशीनवर, पण आज संपल्यामुळे म्हणलं थोडासा आराम करावा. काल नाही, सकाळी आज चपाती आणि तसं ताजंच खाल्लं होतं. असं बी नाही की शिळं खाल्लं. पोटात दुखायला लागलं. असं बी नाही की बाथरूम लागली. समजा बाथरूम लागल्यावर पण दुखत असते ना, तसं बी नाही. एकाएकीतच लय दुखायला लागलं. लय भीती वाटते कधी कधी. मस्त दवाखाना ही जवळ आहे, पण एकटा असल्यामुळं लय भीती वाटते. कोणाचाच आधार नाही आता अशा अवस्थेत. आईचा, बहिणीचा, कोणाच तरी आधार असावा लागतो. तसं तर पिऊच्या टायमाला पण कोणाचा आधार नव्हता मला. तिच्या पण टायमाला आधार नव्हता.
तिच्या पण टायमाला कसं अशीच एकटीच राहायची ना, आणि गावाकडे आई असायची डिलिव्हरीच्या टायमाला. नंतर जवळजवळ दिवसभर आल्यानंतर तिच्या टायमाला आली होती. आणि ती तिच्या मुलाचं लग्न न झाल्यामुळं ती बी सोडून जायची कधी कधी. दिवस भरलेले असताना सोडून गेली होती तिनं. नंतर पिऊच्या पप्पाने कसं तरी आणलं होतं तिला, विनवून